3 मॅचेस, 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा एक्स्ट्रा मॅचेस होणार आहेत. या अनुषंगाने याची दखल घेत आयोजकाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की चालू सामना फक्त 4 षटकांचा खेळला जाईल. उर्वरित त्यानंतर सर्व सामने हे फक्त 3 षटकांचे खेळले जाणार आहेत. कारण शेवटचा सामना हा अंतिम सामना 4 षटकांचा जेणेकरून खेळवता येईल या दृष्टीने हे पहिलं पाऊल उचलले गेलेले आहे. याच्या पुढील सर्व सामने मात्र 3 षटकांचे खेळले जाणार आहेत. पंच गणेश पाटील सरांना विनंती आहे ताबडतोब सुरुवात करायची आहे कारण फार उशीर झालेला आहे. सलामीची जोडी, सलामीचा फलंदाज अरबाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तैबूर हे पहिला फलंदाज आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज असणार आहे अथर्व. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक एस्टनच्या मागे यष्टिरक्षक, एक ऑफ साईडच्या दिशेने जर नजर टाकली तर एक गलीमध्ये खिलाडी आणि त्यानंतर एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ अशी ऑफ साईडची फील्ड आहे. त्याच्या विरुद्ध ऑन साईडच्या दिशेने जर नजर टाकली तर एक फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग, एक स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट असं सर्कलच्या आतमध्ये असलेलं क्षेत्ररक्षण आणि एक शॉर्ट मिड ऑन. आणि एक मिनिट सर इथे थोडीशी गाडी आहे थांबले आणि ती बाउंड्रीच्या आतमध्ये आहे. जरा बाजूला गाडी घेऊन हे करा ना तुम्ही, माल खाली उतरवा. तर थोडासा सुरुवात होताना विलंब होतोय, थोडंसं व्यत्यय येते आणि पंचांना विनंती असेल की सुरुवात करायला काही हरकत नाही. व्यत्यय थोडंसं आलेलं, अडचण आलेली थोडीशी होती, ती दूर झालेली दिसते. पंचांचा इशारा येतो, गणेश पाटील सरांचा खेळाला सुरुवात होते. यावेळेस लेफ्ट आर्म आणि यावेळेस चेंडू हवेत उडालेला, उंच झेल आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज फेल होतो तैबूर आणि पहिली विकेट मिळते संघाच्या खात्यामध्ये, पहारे संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाज अथर्व असणारे. पहिलाच चेंडू होता, थोडासा शॉर्ट टाकलेला चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसलेला दिसतोय आणि फलंदाज स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगवर सिमटला गेलाय, बाद घालेला दिसतोय तैमूर आणि 0वर पहिला फलंदाज बाद होतो मापोली संघाचा. अथर्व यावेळेस पुन्हा एकदा उमर नवीन फलंदाज असणारे अथर्व समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अथर्व शॉट टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसतोय आणि चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. थोडासा शॉट होता चेंडू आणि यावेळेस अथर्व पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू अथर्व उमरसाठी आणि यावेळेला चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वरित काम यष्टांच्या मागे यष्टिरक्षक चोख बजावतात आणि चेंडू परत करतायत गोलंदाजाच्या हातामध्ये. अथर्व पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक उंचपुरा गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल त्याची. यावेळेस मोठा फटका आहे. शेपटी झोन मध्ये चेंडू सरळ निघून जातो. पहिला टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
चांगला फटका होता. 4 धावेने संघाचं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यश येते उमर याला आणि मापोली संघाची स्कोरिंग सुरू होते. 1-4. नंबर 1 तो या. एका 4 धावांनी अकाउंट खोललं जाते महापोली संघाचं. अथर्व पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेस पुन्हा एकदा एक पॅन्डल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव होताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे आणि फलंदाज उमर या शेवटच्या चेंडूवर काय करतो आणि काय या चेंडूवर घडते पाहायचं आहे. फुलटा चेंडू आहे, मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आहे, तो नो बॉल चेंडू, नो चेंडू आणि एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातो महापोली संघाचा. 1-5. आत्ता मात्र एक बाद 5. फीटची मोठी संधी असणार आहे आणि फीटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याची संधी मात्र उमरला येऊन ठेपले. फीटच्या चेंडूवर उमर काय करतो पाहायचं. शॉट टाकलेला चेंडू मात्र उंच उडायला झेलाय. रन एक तर पलून काढलेले आहे, झेल टिपेल आहे, मात्र फलंदाज बाद होणार नाही कारण फीटचा चेंडू होता आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते. 1-6 संघाची धावसंख्या झालेली आहे. डीजे मास्टर कडे बोलूया. पंच गणेश पाटील सरांना विनंती असेल की एक महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत असेल की पहिल्या बारीसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी द्यायचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. आज कुठल्याही टीमला जास्त टीम मीटिंगसाठी वेळ द्यायचा नाही सर. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय हिमांशू आणि त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे अरबाज. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होताना आपण पाहतोय. आरसीसी पारा संघाचा दुसरा हा गोलंदाज. 4 षटकांचा हा सामना राहणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मात्र महापोली संघाची 1-6. हिमांशू शॉट टाकल्या चेंडू हलक्या चेंडूला पुश करण्यात आलेल्या चेंडू मिडॉनच्या दिशेने निघून मिड ऑफच्या दिशेने निघून जातो. मिड ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले शोर बदललेत आणि 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातो महापोली संघाचा. 1-7. हिमांशू पुन्हा एकदा आता मात्र फलंदाजी करण्यासाठी उमर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत उमरने जर बघितलं तर 6 चेंडू खेळलेले आहेत.
चला वळूया खेळाकडे. यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी तयार उमर असणार आहे आणि छान चेंडू आहे. गुडल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, बॅटच्या पट्ट्यातनं येणारा चेंडू, निर्धाव होतो चेंडू. धावसंख्या स्थिर आहे मापोली संघाची 1-7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर थोडासा धावसंख्येवर आला घालण्यामध्ये गोलंदाजाला यश येते. यावेळेस अथर्व छान चेंडू आहे, प्रतिम चेंडू आहे, फसवा चेंडू आहे. जाऊन चेंडू शरीरावर जाऊन आदळला होता. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. 1-7 अशी धावसंख्या आहे मापोली संघाची. प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर पहिल्यांदाच संधी मिळते फलंदाजी करण्याची, मात्र थोडंसं अडथळीत गाडी त्यांची व्यवस्थित रुलाव आलेली दिसत नाही, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते. अथर्व पुन्हा एकदा उमरसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज चकतोय आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतो. हलकीशी अपील मागण्यात येते. अपीलमध्ये उत्साह जास्त, मात्र विश्वास कमी दिसतो अपीलमध्ये. पंचांवर कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही त्या अपीलचा. आणि तोच अथर्व पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वीची चेंडू घेऊन येतोय. अथर्व पुन्हा एकदा उमरसाठी. शॉर्ट चेंडू आहे, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, मात्र चेंडू पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक असे 4 चेंडू डॉट निघालेले आहेत अथर्व यांच्या हातातून. चांगली गोलंदाजी. हेमांशू गोलंदाज आहे. हेमांशू पुन्हा एकदा यावेळेचा चेंडूला बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो सरळ पॉइंट क्षेत्रामध्ये, गलीच्या क्षेत्रामध्ये, आणि फलंदाज बाद होतोय. जाऊन एक विरा हेमांशूची प्रशंसा करावी लागेल. एक ओव्हर त्याने टाकली, एका षटकामध्ये त्यांनी फक्त 1 धाव दिली आणि 1 मोहरा आपल्या संघासाठी टिपला. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन गोलंदाज येणार आहे करण, आणि करण समोर फलंदाज असणार आहे यासर आणि उमर. मात्र उमर खेळतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र प्रयत्न फसतोय. दरम्यान 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 2-8. आता मात्र 1 रन. करण चेंडू फेकीसाठी सज्ज होतोय आणि फलंदाज असणार आहे यासर. फुलटॉस चेंडू, मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला सोडून चेंडू निघून गेला म्हटल्यानंतर लगेचच पंचांनी खून केले की चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2-9. 2-9. यावेळेचा चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. अक्षरशः वाचलेत, बाल वाचलेत यासर. करण पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यासर असणार आहे.
या सर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय. अप्रतिम गोलंदाजी होते दोन्ही गोलंदाजांकडनं. खास करून हिमांशू यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि हिमांशूच्या पावलावर पाऊल ठेवून करण सुद्धा तशाच पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपण पाहत आहात. या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे. यावेळेस मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, उंच उडायला झेल होतोय आणि झेल घेण्याची संधी मिळते. झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. तुला विसर गोलंदाज करण फाईकसाठी. थोडासा मोठा फटका आहे, पुन्हा एकदा कॅच करण्याची मोठी संधी आहे आणि यावेळेस कॅच ड्रॉप होतोय लॉंग ऑन सीमारेषेवर आणि फलंदाजाला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. एक कॅच घेण्याची मोठी संधी होती, मात्र क्षेत्ररक्षकाने ती संधी मोक्याच्या क्षणी सोडलेली आहे आपल्या संघाच्या हातून आणि अशा प्रकारे 2 धावफलक पुढे सरकला जातोय महापोलीस संघाचा. 3-11. फाईक त्याने पहिल्याच चेंडूवर 2 धाव वसूल केले आहेत. करण पुन्हा एकदा फाईकसाठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडवी बॅट टाकली चेंडूवर, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे मिलन झालं नाही, संपर्क झाला नाही. चेंडू निघून जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मात्र 3-11. यानंतर होणारी लढत असणार आहे मयू 11 धामणगाव आणि कृष्णा 11 कवाड. 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण चालू सामन्यातली पहिली बारी संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स साठी स्वर्गीय संजयजी डांबरे टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. मयू 11 धामणगाव आणि कृष्णा 11 कवाड दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. शेवटचं षटक चालू आहे पहिल्या बारीचं आणि शेवटचं षटक संपल्यानंतर लगेचच 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी मयूर आणि यावेळेस मोठा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर 6 धावांची धावसंख्या पुढे वाढली जाते महापोलीस संघाची. 3-17. यावेळेस मयूर पुन्हा एकदा उमरसाठी. उमर पुन्हा एकदा सरसावले. चांगला फटका आहे. क्विकचा क्षेत्र खाली आहे सीमारेषेच्या बाहेर. चेंडू दणदणाती हुई सनसनाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. सबसे अलग उसकी झलक
होईना मात्र उमर याने आपल्या बल्ल्याचं जोर खोललेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेले आहेत. एक पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. उमर पुन्हा एकदा तयार होतो फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज मयूर याच्यावर अक्षरशः तुटून पडतोय. धावांचा भुकेलेला हा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका आहे मात्र एकच धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षण आहे चेंडूच्या मागे. चेंडू पकडला जातोय. एकच धाव. रिव्हर्स स्वीपचा फटका होता मात्र एकच धावेवर समाधान मानतो उमर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र फलंदाज फाईक त्याला साथ देत नाहीत. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 22. मयूर पुन्हा एकदा फाईकसाठी 2-3 या धावसंख्येवर फाईक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस चेंडू थोडासा शॉट टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्ट्रेशात चाकला आणि दोन्ही फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र फाईक धावबाद होतोय. चेंडू फेकी मात्र चांगली झाली होती आणि अशा प्रकारे 4था विकेट पडतोय महापोलीस संघाचा 22 या धावसंख्येवर. फराज नॉन स्ट्रायकरवर जाऊन उभा राहिलाय. यावेळेस मयूर पुन्हा एकदा उमरसाठी. उमरचा मधली यष्टी उडवून चेंडू निघून जातोय. सरळ एक विकेट प्राप्त करतात मयूर याने टाकलेला हा चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट मिळले उमर यांची. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 22 आणि फलंदाज बाद झाले 5. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे महापोलीस संघाच्या बारीचा. उमरबद्दल जर विचार केला तर आपल्या संघासाठी त्यांनी 18 धावा वसूल केल्या होत्या. त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार होते. चांगली फलंदाजी करीत होता मात्र शेवटच्या मोक्याच्या क्षणी तो त्रिफलाचीत झाला, बाद झाला आणि तंबूच्या आश्रयाला निघून गेला. फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटचा चेंडू बाकी असल्यानंतर मी लगेचच अनाउन्समेंट करतो कवाड संघाच्या संघनायकांना आणि मयू 11 धामणगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे आणि सुनील पाटील सरांना विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये कडे वलायचं आहे. 2 संघांमध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. मयूर यावेळेस पुन्हा एकदा ह्या टाकला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाजाने सरसावलेत. 1 धाव तर पूर्ण केलेले आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 5 बाद 23. जिंकण्यासाठी बरोबर 24 धावांचं लक्ष्य असणार आहे पहारे संघासमोर. तर बोलूया टॉस बॉक्सकडे. 2 संघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये ताबडतोब यायचे. मयू 11 धामणगाव आणि कृष्णा 11 कवाड दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब हजर राहायचं आहे. धन्यवाद भगवानजी लकडे सर. तर नाणेफेक कक्षामध्ये आपण आहोत. सागरजी नांबरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. धामणगाव विपक्षात कवाड असा आपण नाणेफेक करणार आहोत. तर नाण्याची पहिली बाजू आहे गावदेवी चषक तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. गावदेवी चषक असं कॉलिंग केली होती आणि धामणगाव या टीमने नाणेफेक जिंकली. सकाळचं सत्र आहे. टॉस जिंकलाय. का निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला कव्वा टीमला किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल? पहिल्या षटकापासून कुठेतरी रोखण्याचं काम करतील? जास्त अपेक्षा सागर, चेतन आणि निलेश दापशीकडून असतील आणि 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न हे आयोजन नियोजन आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल हिवाळी येथे तुम्ही क्वालिफाय झालेत
तर या पहिल्या मॅचमध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो 100% प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. धन्यवाद. जाऊया कव्वाड टीमचा कॅप्टन टॉस हारलाय, प्रथम फलंदाजी करायचे, कितीचं टार्गेट समोर सेट करण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट तर सेट नाही केलेला, पण जेवढे जास्तीत जास्त टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. सकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पूरक असतं, परंतु पहिल्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. 100%. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर जिंकलाय टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता कृष्णा 11 कव्वाड टीमला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे आपण पाहतोय RCC पारे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आज स्पर्धेचा चौथा दिवस, अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. पहिली मॅच मैदानात चालू असताना पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर फलकावर धाबा लावल्या आहेत. 23 धाबा, 24चं छोटं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं फलकावर. धन्यवाद. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं असेल 23 धाबा फलकावर लावलेत. सृष्टी स्पोर्ट्स मापुली या टीमने 24 धाबांचं छोटं लक्ष. सकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पूरक आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय RCC पारे टीमच्या माध्यमातून राहिली. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला रितेश, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश. तर पहिले षटक करण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर मोहम्मद. तर पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या इनिंगला, दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. 24चं टार्गेट असताना हे सलामीचे बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रितेश. यावेळेस पहिला चेंडू हवेत आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, पहिला आद्रा, पहिल्या विकेटचं पतन. रितेशला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि तोच प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होताना डावखुऱ्याचा बॅटर करणला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये रन करावे लागतील आपल्या टीमसाठी. मोहम्मद पुणे जगदा गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. यावेळेस बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते बायच्या स्वरूपामध्ये. 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. आघात झालाय धावफलकेचा. ज्या पद्धतीने पाहिला तर एक्स्ट्राच्या माध्यमातून फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने बॅटर आकाशच्या माध्यमातून घेतला जाईल. यावेळेस फ्री हिट आहे. कुठल्या विकेटचं पतन होणार नाहीये. चांगला चेंडू यावेळेस हाताला गेला. फ्री हिटमध्ये फक्त तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकतोय.
चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. गोलंदाज महमद आपण पाहतोय पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर 2 धाबा फलकावर आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगला चेंडू, चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे आणि यावेळेस वेगावर सवार होऊन गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा फलकावर. RCC पारे टीम 24 धाबांचा पाठलाग करत असताना यावेळी स्ट्रोक चांगला आहे आणि चेंडू सरळ निघून चाललाय. एक टप्प्याखेरीस सीमारेषेच्या बाहेर हा येणारा या इनिंगचा पहिला चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सक्सेस राहिलाय आणि 4 धाबा इथे मात्र फलकावर जोडण्यात यश आलंय बॅटर आकाशला. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. पुढील सामना आपण पाहणार आहोत मयू 11 धामणगाव विपक्षात कृष्णा 11 कबाड. एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. नाणेफेक जिंकले मयू 11 धामणगाव टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय कृष्णा 11 कबाड टीमला. चला मैदानात चेंडूची पूर्तता करायची. मॅच बॉल मैदानात परतला गेलाय. धावसंख्या आपण पाहतो फलकावर 6 आहे. 24 धाबांचा पाठलाग करत असताना RCC पारे सृष्टी स्पोर्ट्स मापोलीच्या विरोधात. गोलंदाज महमद. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल इथे मात्र सीमा लगत पकडला गेलाय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. आकाश लागणार 2रा धक्का. तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटमॅनचं नाव काय आहे? न्यू बॅटर आपण पाहतोय आतिम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 विकेटचं पतन झालंय. तर गोलंदाज मोहम्मद पुणेचे एकदा या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्र करेल तोपर्यंत एक मुभा होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धाबा फलकावर 2 विकेटचं पतन झालंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर हे षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं. या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार आला. चौकार वगळता सर्व चेंडू पाहिले तर चांगल्या पद्धतीचे राहिले. परंतु फलकावर पहिल्या इनिंगमध्ये टोटल पाहिलं तर 23 छोटं टोटल उभं केलं गेलं. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 7. अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल मापोली टीमला. ज्या पद्धतीने कमबॅक करायचा असेल तर मात्र निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. त्यानंतर मात्र विकेट संपादन करत असताना मोठं फॅक्टर ठरू शकतोय. जर तर क्रिकेटला मैदानाच्या आतमध्ये मांडलं जात नाही, तुम्हाला प्रात्यक्षिक मेहनत कष्ट करावे लागतो मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र या दुसऱ्या षटकामध्ये केलं जाईल का?
गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा षटक हाताळण्याकरिता परास हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस डाव्या स्टीचा बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8. सुरुवात स्वेर मार्याने पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं. जरूर 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स महमदने मिळवल्या. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू, अजून एक स्वेर मारा, अजून एक वाईटच्या रूपाने धाव मिळेल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. अगोदरच अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे आणि खर्च केला जातो. इथे मात्र अतिरिक्त स्वरूपामध्ये. यावेळेस अक्रॉस लाईन केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे सीमा लगत आणि विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर लागणार. 3रा धक्का. जर आपण पाहिलं तर पहिली मॅच सुरुवात होण्या अगोदरच आपण अनाउन्समेंट केली होती की पहिली मॅच फक्त 4 षटकांची असेल. त्यानंतर मात्र बाकीचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. ही अनाउन्समेंट आपण ही मॅच चालू होण्याच्या अगोदर केली होती. या सूचनेचं पालन सर्व संघांनी करायचं आहे. यावेळेस कोलबटाप्याचा चेंडूचा जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु बॅटच्या साह्याने ही धाव घेतली जाते. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 10. सेकंडला आपण यावेळेस करण या बॅटरला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला अल्पेश. गोलंदाज यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस हाताला गेली. पुढला चेंडू हाताला गेलाय आणि बॅटचा संपर्क झाला आहे. बाकीचं काम केले यष्टीरक्षकांना. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. धावसंख्या स्थिर 10 या अंकावर. यावेळेस क्रॉस लाईन केलायचा होता, पण चेंडू सरळ एस्टॅपवरून निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. एकंदरीत या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चुकी घडली आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करत आहेत आणि त्याचं भुगतान मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 10 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 13. तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या नंतर मात्र या दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 14. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 बनवलेत. अजून 12 चेंडूमध्ये आवश्यक आहेत त्या 10. एकंदरीत समीकरण फलकावर जरूर छोटं दिसतंय, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत करणं म्हणजे चुकीचं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र कोणता संघ विजय होईल हे भाकीत आपण करू शकत नाहीये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला महम्मदने आणि दुसऱ्या षटकात सुद्धा आपण पाहिलं तर फसीनने सुद्धा 7 धावाच खर्च केल्या. 7च्या सरासरीने धावा बनवण्यात यश आलंय. RCC पारे आपण पाहतोय 24 धावांचा पाठलाग करत असताना.
त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूरज. उंच पुरा असा गोलंदाज आपण पाहतोय. तर मात्र समीकरण पाहिले तर 12 चेंडू 10ची आवश्यकता. सेकंडला अल्पेश, नॉन सेकंडला करण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातला ते सुरुवात. गोलंदाज तयार. यावेळी चांगला चेंडू, चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. खोलवटपचा चेंडू, फलंदाजाला काय समजलं नाहीये. निर्धावच्या स्वरूपात बाकीचं काम केले यष्टी रक्षकानं. पुणे एकदा गोलंदाज सूरज गोलंदाज ट्रॅकवर. चांगली लाईन लेंथ हाताळला असताना आपण मैदानाच्या आतमध्ये सूरज या गोलंदाजाला पाहतोय. आपल्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असतो आणि तोच चेंडू मात्र हाताळत असताना सूरज या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. यावेळी क्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवागे बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, हा येतो ब्लास्ट. षटकार. आमचे पप्पांनी गणपती आणला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉस होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक होते उपस्थित, त्याच्या वर्ण चेंडू निघून गेला 6 धावेकरिता. यावेळेस हलका हाताने ढकलला गेला. ऑन साईडला एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. कॉलिंग खूप महत्त्वाची असते आणि तीच कॉलिंग मात्र या चेंडूवर आपल्याला 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकावर. तर मात्र 2 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार विजयाचा. अभिनंदन RCC पहारे, हार्ड लक टू सृष्टी स्पोर्ट्स मापोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार.